कधी आले मम्मी? आम्हाला सरप्राईज दिली. कधी आले गपचूप येऊन बसले कळलं पण लवकर आले ना. 9:30 काय म्हणते बरी मस्त. नमस्कार. म्हात्रे दादा. गुड मॉर्निंग. मला विष्णुभाव खायला नक्की या. नक्की नक्की गावठी कोंबडा करणार आहे. आणून द्या तुम्ही मला. Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Dimensional World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So back from 24 hours duty. झालं क्लिनिकला मस्त नाश्ता झाला आहे आणि येस आज आम्ही दिवसभर काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. So please stay tuned and yes, be happy, keep smiling, spread love and happiness everywhere and yes, live laugh. Bye bye. अरे लगेच मी गेला नाश्ता कर. Yes, झाला नाश्ता आता. आज रेसिपी आलिया करणार आहे. अरे तू म्हणत होस कबाबची. क्या बात है, क्या बात. कबाब रेसिपी. मग तुझ्या हातचं खायला लागेल. हे शेफ एवढे चांगले आहेत तर काय करणार. हे कोणी बनवलं हे? छान आहे. फक्त चांगलं काय लिहिलंय रचना. वाव सनी पण लिहिलं. सालाचं कसं टाकतात का? चुलीमध्ये टाकतात. मला वाटतं सालाचं नाही. वरचं पण नव्हतं काढलं तिने तसंच ठेवलं. ते नंतर काढायचं नाही. तिने साल पण नाही काढलं. ग्राइंड केलं त्याला. ग्राइंड करतात काय काय लोक काढून करतात. खोबरं आणि हे असंच एकत्र काळं चिकन. मेनू चिकन कबाब्स जे तिरंगा स्टाईलमध्ये म्हणजे व्हाईट ग्रीन आणि रेड त्याचा मॅरिनेट करत ठेवलेले आहे. म्हणजे मॅरिनेट झाले त्याला थोडंसं मुरायला पाहिजे म्हणून आता ते फ्रीजमध्ये आम्ही ठेवलं आहे. इथे बनते चिकन ग्रेव्ही आणि आता आम्ही बनवणार आहे हे काय म्हणतात जिरा राईस. सो सगळ्यांनाच माहिती असेल माझ्याकडे अगारोचा राईस कुकर आहे. हा 5 लिटरचा आहे. ह्यात तुम्ही काही बनवू शकता. नॉर्मल स्टीम राईस पण, जिरा राईस पण, बिर्याणी, पुलाव, वॉट एव्हर यू वॉन्ट तुम्ही काही बनवू शकतात. आपण मध्ये ट्रॅव्हलिंग वगैरे करत असेल तर ह्याला इझिली आपण कॅरी सुद्धा करू शकतो. खूप लोकांसाठी होतं. 5 लिटर्सचं आहे आणि काही नाही खूप सिम्पल आहे. जसं आपण गॅसवर करतो तसंच आहे. ह्याला त्यांनी असं काही शिट्टी वगैरे नाही दिली आहे. इथे हा त्याचा विसल आहे. इथे जेवढं एक्सेस जे पाणी आहे ते कलेक्ट होतो. सो जर इनकेस तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकतात. आणि इथे ना इकडे सगळे त्यांनी दिलेलं आहे. व्हाईट राईस सॉते करताना सॉते, किनोआ, मिक्स्ड ग्रेन्स, ब्राऊन राईस. सो तुम्हाला जे हवे ते तुम्ही करा आणि काही नाही फक्त ठेवा आणि त्याचं मग नंतर इकडनं जेव्हा वाफ निघेल तेव्हा एक म्युझिक नाही पण ते समजून जातं आपल्याला अँड देन इट्स रेडी. सो आता मी आज बनवणार आहे हा जिरा राईस. सो सर्वात आधी आपण टाकणार आहोत तूप. त्यात मी टाकते जिरं. जास्त काळं नाही करून घ्यायचं. आणि लगेच तांदूळ, पाणी, मीठ आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचा राईस बनवू शकता. सो इन केस तुम्हाला कोणाला हवा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक दिलेली आहे. हा आहे अगारोचा राईस कुकर. आम्ही इव्हन अंडी उकडली आहे ती सुद्धा राईस अगारोचा जो एक बॉयलर आहे त्याच्यात
मस्त ती उकळून झाली आहे. आता थोड्याच वेळात एअर फ्रायर ते सुद्धा यूज होणार आहे. म्हणजे आज माझे ऑलमोस्ट इक्विपमेंट सगळे यूज होणार आहे. खूप इझी पण पडतं. इझी पडतं आहे ना, फटाफट होऊन जातात गोष्टी. मेन कबाब्स एअर फ्रायरमध्ये. एअर फ्रायर तर मस्ट बाय आहे ते. यम यम. आमचा फर्स्ट स्लॉट आता गेलेला आहे. तिरंगा. एक्साइटेड? आर यू एक्साइटेड? येस. तू फर्स्ट टाइम खाणार आहे इकडे? इकडे फर्स्ट. सो आता किती 1 मिनिट 40 मध्ये भात सुद्धा रेडी होईल. सलाड झालेला आहे. एक इथे थोडंसं असं केलंय मीठ मसाल्यावरती. चिकन इज रेडी. भाकरी इज रेडी. येस, ऑल सेट. पापड तळते आता फक्त. मामीने खास हे करून आणले. सुकट करायचं, सुकटच बोलते मी, पण तुम्ही काय म्हणता त्याला? अंडा करी आईंसाठी खास मेनू. पापड द्यायचा आहे, भाकरी देते. आणि आमचं हे बघा मस्त तिरंगा होत आहे. एअर फ्रायर मध्ये आता गेलेलं आहे. खायला गेले, तुम्हीच आणले जेवण. येतं थोडी गर्दी नको मला, मी नाही खाते. वेलकम. बघून आम्ही जेवायला स्पेशल पण आहे सगळं आहे. पापड पापड पाहिजे आई? शेफ आहे ती. मामी वीरांनी आता सेवा केली. वीरांनी सेवा टेस्टी. वीर लोक टेस्टी फूड बनवतात. तुम्ही काय करतायत का? हे कोण गेल्यावरती दादा एक शेजाऱ्याचं बरं वाटतं मला. अमोकला विचार एकदा. काजू असेल तर चांगले असतं. काजू भेटले नाही ना. अमोक तुला अंडा करी देऊ? पडलं असतं. बोलवलं दादाला. कुठे दरवाजा? दरवाजा ना उघडा. तुम्ही वाढलो कशाला? आता तू थांब. त्यांना ते अंडा करणार तुला. जेवायला या. खास वीरांनी बनवलेले रेसिपीज. बाबा आराम म्हणून एकदम टॅलेंटेड आहे माझी. चला हो. आहे ना सोलकढी अजून घ्या. ते शॉर्ट्स दिलेत फक्त. मला लिंबू द्या ना वहिनी. जॉय आले का आता? गेस्ट आले आमचे. थँक्यू. जेवण झालं मग. जेवण रेडी. मस्त नंबर. प्रेझेंटेशन व्हेरी नाईस. अंडा करी मी नाही केलंय, मामींनी केलंय. चिकन मी केलंय, भात मी केलंय. त्याला दिलं मी इथे. आणि जे कबाब आहेत ते माझ्या दिराने केलेत. कसे बघू दे. घेऊ द्या. बसा सनी जेवायला एक पूर्ण एक पूर्ण खाशील. गुड बॉय. तुम्हाला दादा भाकरी अर्धी.
कसं झालं जेवण? मस्त होतं, मजा आली खाऊन. रचनाला हेल्प केलं ना. तू सांग कसं होतं जेवण? मस्त कबाब तर एकदम यम्मी यम्मी. काय बोलत ते? यम्मी यम्मी काय रे? चम्मी यम्मी. संध्याकाळी पण या खायला. वा. पिझ्झा. आत्ताच आवडतोय. वेकेशन तुमचा पण चालू आहे. शिवाजी ह्याच्यात जातात की मंदिर नाटक बघायला? एकदा पण नाही गेला तू? एवढं सुंदर आहे शिवाजी मंदिर. मराठी नाटक चांगली होतात. आवड आहे का मला हे विचारते. नाही. मग ते तू ते कसं राहणार? नाटकाची कशी आवड नाही? हळू आवाज नाही यायला पाहिजे. भांडी लावताना आवाज नाही यायला पाहिजे. ते इथे आतमध्ये टाकायचं. एक मिनिट पण ओलंय. ऐकण्यासारखं नाही. आता हे बघ स्टार्ट. चिकनला बोलतोस तू तू आहे. ते माझ्यापेक्षा ह्या दोघांचे भावना जास्त आहेत. आर्या आणि अमोकचे चिकन साठी. तू तू ही आता वाजलेत संध्याकाळचे 6:30 आणि आता आम्ही चाललोय क्लिनिकला. नायसा उठली आहे. नायसा चालली आहे दुर्गे फॅमिलीकडे. नायसा चालली दुर्गे फॅमिलीकडे. आज आईला सुद्धा बोलवलंय जेवायला म्हणून आम्हाला पण बोलवलेलं. आईलाच बोलवलं आम्हाला पण बोलवलं. इथे पाहुणे आहेत म्हणून मामीने पण आमच्यातर्फे मॅडम चालल्यात इकडे. नाही सू रात्र जायचा आणायला भेटायचं ना. बाय बाय. आई आवडला. तू वाजवते. माय गॉड 500 ग्राम शक्कर किसने क्या? मला सांगितलं त्यांनी. असं किती. आर यू सिरियस? Celebrity has arrived. Celebrity. Korean celebrity. And I, very own Indian celebrity has arrived. खाल्लं मी आलं. What's cooking on? काय म्हणते? आज पूर्ण दिवस किचन मध्येच वाटतं तुझं. आज कुकिंग टाइम. कुकिंग प्रोसेस आणि मी आलो आता तुला हेल्प करायला. आता सुरुवात झाली. सगळं हळूहळू काय कळत नाही मी कसं अलाइन करू कारण व्हिडिओ पण शूट करायचा आहे ना. आणि असं की गरम गरम द्यायचं त्यामुळे काय अलाइन. येस बॅक फ्रॉम क्लिनिक. आणि थोडा लवकरच आलो कारण सगळे आलेले. मेन मोठा टार्गेट आहे. शूट पण करायचं आहे तिला शॉर्ट.
सर्वात पहिले वंशूला ना, वंशला भूक लागली बिचारा. वंशू जेवण आला. हो का? पण वंशूला आवडतं मला माहितीये. वंशू व्हेज की नॉन व्हेज? अरे व्हेज खायचंय. अरे व्हेज आहे यार. पण इथे सगळे व्हेज खातात, काय करायचं? सो सगळे चाललेत मूवी बघायला. तुला नाही बघायचं आहे? प्रायव्हेट स्क्रीनिंग चालू आहे. यू कॅन एन्जॉय बिकॉज नायसा इज नॉट देअर. दिस रूम इज ऑल युअर्स. नाही तर आता तुम्हाला काय करून दिलं असतं तिने. काहीच नाही. सो एन्जॉय. मी पाठवली चाचीला. मामी बसली आहे तरी मामीचं काम चालू आहे. मामीचं काम पाहिजे. मग मी त्यांना दिलं लसूण. सगळ्यात मोठा टास्क, सगळ्यात बोरिंग आणि मोठा टास्क. बोरिंग नाही, तुम्हाला बोर वाटतं? मला तर लसूण भयंकर आवडतं. सिरियसली? हो मग झाले पास्ता. ते सर्वात बेस्ट टाइमपास आहे. वंशला भूक लागली. वंशू मगाशी मी त्याला घ्यायला गेली, त्याला विचारलं तू जेवला वंश? हो. मग तू परत खाणार? नाही. आता त्याला भूक लागली. वंशूच्या आजीने मस्त मस्त. वहिनी इज बॅक फ्रॉम माहेर. माहेरच ना तुमचं सासर. मिस केलं दादानी, तुम्हाला माहिती किती. आता समजली ना बायकोची किंमत. जोक सपाट, पण खरंच मिस केलं ना तुम्ही. मी त्या दिवशी गेलेली ना, तेव्हा मी आणलेलं. मला आवडतं शेवबुंदी. भयंकर आवडतं. मामीने आणलं शेवबुंदी. गोड असतं ना पण शेवबुंदी मस्त लागतं. एक वेगळंच आहे, वेगळंच फिलिंग आहे शेवबुंदीला. पुढे पाया पडलं तरी कसं नसतं ना ते. शाळेत असताना मी जायचे ना, तेवढं एवढं शेवबुंदी द्यायचे. इमोशनच वेगळं आहे. पण काय नाही तर मग एकदम खराब झाली असते. पेशन्स लागतो आणि मेन म्हणजे टाइम मॅनेजमेंट. शॉर्ट मध्ये बघायला असं वाटतं किती सोपं आहे. सोपं आहे व ते रचनानेच करावं. मला हे असं डोक्यावरून जाईल मागे. खायला पण नको, करायला पण नको. असायला किती छान दिसतं ना. हो. साखर घ्यायचंय त्याच्यावर, झाकण ठेवायला नाही. असं क्लोजअप झालं बस. हॅव्हिंग पिझ्झा. नाही सर्च कर ना. दीर मदत करतो. व्हिडिओ मध्ये एवढं सगळं दिसलं, तुम्ही पाठीमागे बघा. एवढा छान दीर मिळेल का तुला? सकाळपासून त्याला पाहिले बघू. तिथे जाईल. हाऊस इट? तो पूलच करतोय अजून. बेस थोडा हे झाला ना. ते पण तसंच लागतं, ते छान चांगलं लागतं. हा मी आणते. आली ना मला हे क्लीन करू दे. ते सगळं घाण झालं. अरे टाकलं खावं लागेल. मामी आणि आईचं एकदम साधं जेवण. भाकरी, सुकट. इंडियन पिझ्झा. इंडियन पिझ्झा. मी तुम्हाला काय काय करते? काय नाही आता मी करते. चीज वीस हे काय करायचंय? हे राहून याच्या पाण्यात वॉश करायचं.
बंद कर. काळोख बघ किती होईल. पीस करून टाकणार की कसे कर तू पीस. हा परफेक्ट क्विच रे मग. पीस करू ना. पीस कसे मीडियम घे आपला. हा काय इथेच आहे. काय बेकार आंबा गोड असतं तर मी खाल्ला असता. तो मग राहिला नसतं तुम्हाला. मी एकट्याने संपवला. सॉस देऊ आम्ही आता आलेलं वाटलं. क्या है छोकरे को भगा इधर से. इसको नौकरी से निकल रहा हूँ मैं. को मत बुलाना वापस. राहिलो ना आपण तिकडे. काय मी शोधत होती. तिघं घुसले एका जागेवर. आपला पिझ्झा लय भारी आहे. चल. ऑर्डर आता करायचं त्या असेल तर DM. मावशीला देते. हा देतो. करू मागे. सो जो शॉर्ट आहे त्याचा बिहाइंड द सीन्स पण या ह्याच्यात आहे. किती मेहनत आहे. गोंधळ झाला पण गरम गरम ठेवलं ना त्याला पहिलेच मोकळं करायला पाहिजे होतं. तेच करते. पण ते तोंडाला नको 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 त्याचे शेप चेंजच आहे. मला त्याचं मीठ जास्त झालं ना. दूध जास्त झालंय. नाही साखर पण बरोबर आहे. फक्त सॉल्ट नाही तर मीठ टाकायचं. हा तेच. मीठ सॉल्ट पाहिजे. चलो चलो जल्दी जल्दी आ जाओ. खाना रेडी है. खाना इज रेडी. स्वीटी वंशू वंश माझ्यासोबत का कुठला मूवी पाहिला. क्रेझी रिच एशियन्स. स्वीटीला असं वाटतं हिल स्टेशनला आली. हाऊज इट. व्हेरी नाईस. हमने बनाए थे. कसं आहे अमोल. प्रॉपर कुक ते का. नाही मी एकच बाईट घेणार आहे. बस झालं मला. घे ना. नको नको. चल देऊ तुला. हाऊज इट. दे. आय कांट सिट. सगळे मस्त एन्जॉय करतात आता. आई राहून द्या. आई करते मी. बाय. भेटू लवकरच. एवढी मोठी पाय झाली तरी झाली असतील. हो तेच ना. चल खाली चल. चल रचना बाय. बाय बाय. फायनली द डे कम्स टू एन एंड. सगळं काय रॅपअप झालं आहे. किचन एकदम फार मदत क्लीन अँड टायडी एकदम. आणि फार मदत झाली बाबा. अमोघ आणि आर्यने एवढी मदत केली आज पूर्ण दिवसात. काय करू वंशू पण आपला काय करू. मामी मला काहीतरी काम दे ना. चांगले आहेत बघ असे धीर मिळणं पण भाग्याचं हे असतं. मी आहेच लकी. काय करू आता. चांगली सपोर्टिव्ह फॅमिली फॅमिली. भारी भेटले म्हणजे मजा अजून येते करायला है ना.
असं सगळे सपोर्टिंग एक साथ, असतील तर हम साथ साथ है. हम साथ साथ है. किती फटाफट मी इथे, कारण एवढं सोपं नव्हतं. एक संध्याकाळच्या टायमात तर खूप मेस झालेलं, 2 प्रकार, त्याच्यानंतर ते शूट, आडवं उभं सगळं. पण हा आला, त्याने फटाफट केलं, हा आला, त्याने फटाफट केलं. थँक्यू गाईज. आणि मी ओलेत माझं. असू दे. अरे तू तर आहेच रे, बाबा, तुझ्याशिवाय काही होणार नाही मेन माझं. पार्टनर तुम्ही तो हो. हा, तू आला, हा आला, बोलतो उद्या महिने मी काहीतरी करतो शूट करतो. मी आता माझा माणूस आलेला आहे. आमचा मेन पार्टनर तर आहे. तुला बघ, किचन मधलं गुलाब आहे ते. गुलाब आहे ते. किचन मधलं गुलाब आहे. कृष्णाचं ते चक्र तसं मला दिलं त्याने मला. किचन मधलं गुलाब. गुलाब. थँक्यू सो मच. आणि होप सो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. सो भेटूया Full, full, लवकरच पुढच्या ब्लॉग मध्ये. टिल देन बाय, टेक केअर and live, laugh and love. कोणी दिलं? हो. आणि तू जेवली? जेवली पण मला परत जेवण. चल, येड लागले का? माती बोली 3 वेळा जेवली. झोप चल आता. तुला मज्जा आली? हो. तुला त्रास नाही दिला ना? गुटगल झाली तू? आणि गोंडू कशी खेळत होती? सावी बरोबर पण खेळली. आणि सावी हार्ट ठेवला. सावी बरोबर खेळली, मज्जा केली. काय दिलं तुला? दाखव मला. रबर, इरेझर. वा, थँक्यू बोलली ना? Ah.